Hello dear student, in today's video we are going to look at some more examples of transportation problem. In previous lecture we solved a few examples of transportation problem using northwest corner rule, least cost method and Vogel's approximation method. We also compare the answer, especially the transportation cost, total transportation cost using all method. We observe that the optimal value or optimal solution is generally given using the Vogel's approximation method. Today, we will solve some more examples of the transportation problem. Let's start the next example. Solve the following transportation problem using least cost method. As you know that the least cost methods, as we also know that we first check the transportation problem is balanced or not. See, the total transportation cost means total supply is equal to 215. This is 5, 9 and 5 is 14 plus 7 is 21. Similarly, 85 plus 5 is 90, 120, 170 and 215. Therefore, total supply is equal to total demand and therefore our transportation problem TP is balance. We proceed for the further step. This is the least cost method. Least cost method means what? You have to choose the least cost here. See, first row is 6193. Our first row is 6193. Next row is previous page says that 11 5 2 3. 11 5 2 3. त्यानंतर तिसरा रो आहे 10 12 4 7. 10 12 4 7. त्या ठिकाणी टोटल AI आहे तुमचा. टोटल AI म्हणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणचा सप्लाय आहे 70. त्यानंतर 55 90. त्यानंतर डिमांड आहे 85 35 50 45. 85 35 50 85 35 50 आणि 45. आता तुम्हाला माहिती आहे की मेथड काय आहे, लिस्ट कॉस्ट मेथड आहे. तर ह्या टेबलमध्ये लिस्ट कॉस्ट सेल बघायचा कितीचा आहे, 1चा. मग या ठिकाणी मी किती देऊ शकते, याला मी पेन दुसरा यूज करते. किती देऊ शकतोय आपण या ठिकाणी, टोटल या ठिकाणचा फर्स्ट सप्लाय जो आहे तो 70 आणि डिमांड आहे 35. देअरफॉर वी विल गिव्ह ओनली 35 हियर. अवर डिमांड इज सॅटिस्फाईड, सप्लाय is 70, therefore supply remaining supply 70 minus 35 is 35. 35 हा सप्लाय या ठिकाणी शिल्लक राहिला. कॉलम सॅटिस्फाय झाला म्हणून आपण काय करणार आहे, तर या ठिकाणी कॉलमला कट करणार आहे. कॉलम कट झाला म्हणून राहिलेल्या याच्यामध्ये पुन्हा लिस्ट कॉस्ट सेल बघा कितीचा आहे, 2चा. किती देणार आपण, 55 आणि 50. यापैकी इथं किती देऊ शकतो आपण, डिमांड तुमची 50ची, सप्लाय जरी 55चा असला तरी डिमांड 50ची म्हणून आपण फक्त 50च या ठिकाणी देऊ शकतो. म्हणून इथं किती शिल्लक राहिले, पुन्हा 5. म्हणजे पुन्हा काय कट झालं तुमचं, काय सॅटिस्फाय झालं, कॉलम रिस्ट्रिक्शन. म्हणून मी पुन्हा कॉलम कट करते. त्यानंतर राहिलेल्या याच्यात लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे, 3चा. आता तुम्ही या एक्झाम्पलमध्ये जर ऑब्झर्व केला, आतापर्यंत जे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये लिस्ट कॉस्ट सेल एकच होता. आता जर इथं तुम्ही बघितलं तर लिस्ट कॉस्ट सेल तुमचा हा पण 3 आहे आणि हा पण 3 आहे.
मग आता हा 3 जर कन्सिडर केला, मग आता ह्या 3 मध्ये हा टाय कसा ब्रेक करायचा, या 3 मध्ये कोणतं सिलेक्ट करायचं, तर तुम्ही हा सिलेक्ट केला 3, तर तुम्ही किती देऊ शकतात 35, आणि हा 3 सिलेक्ट केला तर तुम्ही किती देऊ शकतात 3, 5 ह्या 3ला. म्हणून जनरली आपण बघा बिझनेस करत असताना आपण कसा विचार करतो की आपला सप्लाय 35 आहे आणि 5 आहे, तर आपण कोणता देण्याचा प्रयत्न करू, जो 35 आहे तो, म्हणजे आपल्याकडील माल आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून या ठिकाणी मी सिलेक्ट करते हा लिस्ट कॉस्ट सेल, कारण मी जास्तीत जास्त अलोकेशन जिथं करू शकेल तो आपण कन्सिडर करायचा. दोघी जर सारखे असेल, 35 गेले, इथे किती शिल्लक राहिले तुमचे 10. मग आता काय सॅटिस्फाय झालं तुमचं, रो कंडिशन, म्हणून मी ह्या रोला कट करते. ऑब्विसली तुमचा लिस्ट कॉस्ट सेल किती राहिला आता पुन्हा 3चा. इथं तुम्ही किती देऊ शकतात, 10 आणि 5 मध्ये किती दिले तुम्ही, इथं आता 5. किती शिल्लक राहतील तुमचे 5. पुन्हा रो सॅटिस्फाय झाला, म्हणून मी पुन्हा रोला कट करते. आणि मी म्हटली त्या पद्धतीने एकच रो किंवा एकच कॉलम राहिला तर आपल्याला डायरेक्ट लिस्ट कॉस्ट सेल बघता येतो. लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे या ठिकाणी, 7 आणि 10 मध्ये 7चा. इथं किती शिल्लक राहिले मग तुमचे, 5 दिले, इथे शिल्लक राहिले 85. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर अगदी शेवटच्या याला बरोबर 85 आणि 85 मॅच होत आहे. याचा अर्थ तुमचे अलोकेशन काय काय झालेले आहे, x12 इज इक्वल टू 35, x12 नंतर आपला झालेला आहे x14 ला 35, बघा 35 आणि 35 बरोबर 70 होतील. नंतर x23 ला 50, x24 ला 5, 50 आणि 5 या डायरेक्शनने पण झाले 55. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचे x31 ला 85, 85 x31 ला कॉलमची बेरीज 85 बरोबर झाली, x31, 32, 33, 34 ला डायरेक्ट किती आहे 5. इथे किती झाली 35 आणि 5 40 आणि 5 45, ती पण बरोबर मॅच झाली. म्हणजे सर्व आपले रो आणि कॉलम रिस्ट्रिक्शन सॅटिस्फाय झाले. आता नंबर ऑफ अलोकेशन, नंबर ऑफ रो किती आहे 3 आणि 4 7 वजा 1 6, आणि अलोकेशन पण आहे 6, म्हणजे नंबर ऑफ अलोकेशन इक्वल टू काय आहे तुमचं m+n-1. असं जर असेल तर आपण काय कन्क्लुजन काढतो, देअरफॉर our solution is basic feasible solution. It is basic feasible solution and therefore total transportation cost. How to find the cost? Transportation cost is equal to double summation Cij Xij, which is equal to Cij is our first is 1 into 35 प्लस, इथे पण तुम्ही डायरेक्टली बघू शकतात 3 गुणेला 35 अधिक पुढचं आहे तुमचं 2 गुणेला 50 अधिक 2 गुणेला 50, नंतर काय घेऊ शकतात तुम्ही, पुढचा लोस्टली आहे आपला 3 गुणेला 5 अधिक 10 गुणेला 85 अधिक 7 गुणेला 5, हे बघा 35 त्रिक 3 त्रिक 9, 3 5 15 5 ह्याला 1, 3 त्रिक 9 1 10 अधिक 5 दुनी 15 होते ते 2 इंटू 3 इंटू 35, नंतर 2 इंटू 50 100, नंतर 15 त्रिक 5 त्रिक 15, त्यानंतर 85 गुणेला 10 850 आणि 7 5 35.
याची बेरीज बघा, 35 आणि 35 70, 70 आणि हे 105, 175, 175, 275, 275 आणि 5, 280, 380, 380 आणि 850. यामध्ये मायनॉर मिस्टेक पण होऊ शकते, आपण बघू. 8 5 13, 8 आणि 3 11 आणि 1230 नसेल. सोल्युशन 1230 आहे. चुकलंय. 1 गुणिला 35 बरोबर. त्यानंतर 3 गुणिला 35, 3 गुणिला 35 ओके. 35, 105, 100, 15, 850 आणि 35. 15, 850 म्हणजे बेरीज चुकली आहे काहीतरी. बेरीज आहे आपली 1140. 5 5 10, 10 5 15, 15 आणि 5 20, 0 5ला 2, 3 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 5 11, 11 आणि 3 14, 4 5ला 1 1 आणि 1 2 आणि 1 3, 1 4 आणि 8 12, 1230च असेल. कॅल्क्युलेट करून घ्या. 35, 140, 140, 240, 245, 245, 35 आणि 5 40, 240, 240 आणि 255, 850 आणि 35, 5 आणि 5 10, 0 5ला 1, 3 आणि 1 4 आणि 5 9 आणि 5 14, 4 5ला 1 8 आणि 2 10 आणि 1 11, 1140 बरोबर आहे. दिस इज अवर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. Let us solve this example using Vogel's approximation method or VAM method. इथे सुद्धा बघा, तुमचा ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम हा बॅलन्स आहे. टोटल AI समेशन AI इक्वल टू समेशन BJ. मग आता या ठिकाणी आपण नेहमीच्या पद्धतीने काय काढणार आहे, तर डिफरन्स काढणार आहे. तर तुमचे डिफरन्स किती होतात बघा. लिस्ट कॉस्ट लिस्ट एलिमेंट इज 6 आणि 10, 10 आणि 6 स्मॉलेस्ट आणि सेकंड स्मॉलेस्ट. डिफरन्स आहे 4. इथं 5 आणि 1 4 पुन्हा. इथे किती आहे 2 आणि 4 2. त्यानंतर इकडचा डिफरन्स 3 आणि 3 0. त्याच पद्धतीने कॉलमचा डिफरन्स बघा. 3 वजा 1 किती, तो 2. त्यानंतर 3 वजा 2 1 आणि त्यानंतर 7 वजा 4 3. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं, दिस इज अवर फर्स्ट स्टेप इन द मेथड. कॅल्क्युलेट द डिफरन्स ऑफ रोज अँड कॉलम, मीन्स डिफरन्स बिटवीन स्मॉलेस्ट अँड सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्हेरिएशन बघायला मिळेल. बघा, इथे पण 4 आहे डिफरन्स आणि इथे पण 4 आहे. मग आता आपल्या पुढे प्रश्न असतो की आपण सिलेक्ट कोणता करायचा. तर ज्या डायरेक्शनने तुम्हाला लिस्ट कॉस्ट सेल मिळाला, आता या डायरेक्शनने तुम्ही गेले तर 6 हा लिस्ट कॉस्ट सेल आहे आणि या डायरेक्शनने गेले तर 1चा लिस्ट कॉस्ट सेल आहे. म्हणून आपण प्रोसीड कुठं करणार, तर या डायरेक्शनने. आणि या ठिकाणी लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे 1चा. म्हणून मी याला किती देते बघा, तुमचं सप्लाय कितीचा आहे 70चा, डिमांड कितीची 35ची, म्हणून मी इथं 35 देते. मग 35 दिल्यानंतर इथं किती शिल्लक राहिले तुमचे 35 शिल्लक राहिले. आता काय सॅटिस्फाय झालं, कॉलम, म्हणून मी ऑब्विसली कॉलमला कट करते. कॉलम कट झाला म्हणून डिफरन्स बदलत नाही कॉलमचा, हा काढण्याची गरज नाही. किती 0. त्यानंतर इकडं रोचे डिफरन्स, रोचा डिफरन्स मध्ये कॉलम कट झालेला आहे, रोचा डिफरन्स बदलेल. 6तून 3 गेले 3, त्यानंतर 3तून 2 गेला 1, 7तून 4 गेले 3. आता हायस्ट डिफरन्स कितीचा आहे, पुन्हा 4चा आहे. म्हणून आपल्याला याच डायरेक्शनने प्रोसीड करावं लागेल.
मग पुन्हा या डायरेक्शनने लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे? 6चा. म्हणून आपण इथं किती देऊ शकतो? तर 35. 35 दिले, किती शिल्लक राहिले इथे? 50. मग आता काय सॅटिस्फाय झालं? सप्लाय कंडिशन सॅटिस्फाय झाली. म्हणून आपण पुन्हा काय कट करणार या ठिकाणी? तर रो. रो कट केला मी, म्हणून माझा रोचा डिफरन्स बदलणार नाही. रो कमी झाल्यामुळं आणि कॉलमचे डिफरन्स चेंज होतील. आता कॉलमचे डिफरन्स बघा, एलिमेंट राहिले 11 आणि 10, डिफरन्स झाला 1. एलिमेंट आता हा कॉलम तर गेलेलाच आहे, 4 आणि 2, 2. पुन्हा या ठिकाणी 7 आणि 3 म्हणजे किती झाले? तो 4. म्हणजे हायस्ट डिफरन्स तुम्हाला कुठं मिळतोय? 4चा. याचा लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे? या डायरेक्शनने 3चा. इथे तुम्ही किती देऊ शकतात? 55 आणि 45. याच्यात आपण किती देऊ शकतो? तर 45. 45 दिल्यामुळं इथं किती राहिले आपले? 10. काय सॅटिस्फाय झालं? कॉलमची कंडिशन सॅटिस्फाय झाली. म्हणून आपण काय कट करायचं? तर कॉलम. कॉलम कट केला. ऑब्वियसली डिफरन्स कुणाचे बदलणार नाही? कॉलमचे. पुन्हा 1 आणि 2 जसेच्या तसे. पण रोचा डिफरन्स आता या ठिकाणी कॅल्क्युलेट होईल. ह्या रोचा डिफरन्स किती येईल तुमचा? 11 आणि 2 म्हणजे 9. आणि ह्या रोचा डिफरन्स किती येईल? 10तून 6 गेले, 10तून 4 गेले 6. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रोसीड करावं लागेल. कितीचा डिफरन्स झालेला आहे? 9चा. या डायरेक्शनने लिस्ट कॉस्ट सेल आपला कितीचा आहे? 2चा. किती देणार आपण? या ठिकाणी किती शिल्लक होते बघा? 10. 10 शिल्लक होते ना, म्हणून मी इथे 10 दिले. किती शिल्लक राहिले आपले? 40. आपला पुन्हा काय सॅटिस्फाय झाला या ठिकाणी? रो सॅटिस्फाय झाला. 45 आणि 10 55 बरोबर आहे. आता मी काय करते? पुन्हा रो कट करते. आता एकच रो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एकच रो किंवा एकच कॉलम शिल्लक राहिला की या ठिकाणी आपल्याला प्रोसिजर करण्याची गरज नसते. मग आता लिस्ट कॉस्ट सेल दोघांमध्ये लिस्ट एलिमेंट कोणता आहे? तर 4. किती देऊ शकतात तुम्ही? 90 आणि 40 मध्ये 40. ऑब्वियसली इथं किती शिल्लक राहिले? 50. आणि शेवटच्या एलिमेंटला ते 50-50 मॅच झाले. तर या पद्धतीने व्हॅमने आपण हे एक्झाम्पल सोडवलं बघा. आता हे सोडवून झाल्यानंतर आपण काय करतो? तर अलोकेशन्स लिहितो. अलोकेशन्स किती किती आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे या ठिकाणी m+n-1 एवढंच आपलं अलोकेशन सुद्धा आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय? इक्वल टू नंबर ऑफ अलोकेशन. म्हणजे आपण काय म्हणतो? देअरफॉर सोल्युशन इज बेसिक फिजिबल सोल्युशन. आणि म्हणून आपण कोणत्या फॉर्म्युल्याने कॉस्ट काढतो? टोटल कॉस्ट इज इक्वल टू डबल समेशन CIJ XIJ. XIJ आपले कोणते कोणते ते दिलेले ते लिहून घ्यायचे. जसं की इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? X11 ला 6, X12 ला 35, X11 ला 6, X12 ला 35. या पद्धतीने आपण अलोकेशन लिहायचे बघा. 45 आणि टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट फॉर्म्युल्याने CIJ XIJ ही आली 1060. पहिले होती आपली 1140. ही किती आली आपली? 1060. म्हणजे पुन्हा ऑब्झर्व करा की ओगेल्स अप्रॉक्सिमेशन मेथडने आपण कॉस्ट ही आपली कमी मिळते. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही मिनिमम आपल्याला मिळते. पण अगोदर आता आपण म्हणतोय की फक्त मिनिमम आहे, पण ती मिनिमम आहे का हे आपण पुढं चेक करणारच आहोत. कोणत्या पद्धतीने? मॉडिफाईड मेथडने किंवा UV मेथडने.
अगेन आपल्याला हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करायचा आहे नॉर्थ वेस्ट कॉर्नर रूलने. ऑब्वियसली नॉर्थ वेस्ट कॉर्नर बघा, सगळ्यात पहिली स्टेप असेल माझा टीपी बॅलन्स आहे का हे चेक करण्याची. 7 आणि 4 4 आणि 3 7 आणि 3 10, 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10. इथं बरोबर लिहिलेले आहे. हे इथं किती पाहिजे आपले 100. आणि बीजे पण, बीजे किती आपला 3 आणि 1 4 आणि 6 10 अशी 0 चला 1 2 आणि 1 3 3 6 आणि 1 7 आणि 3 10. टीपी इज बॅलन्स. बॅलन्स आहे म्हणून आपण प्रोसीड करू शकतो. व्हॉट इज अवर प्रोसिजर? स्टार्ट विथ द फर्स्ट नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल. वी आर स्टार्टिंग हिअर. दिस supply is 23, demand is also 23. Therefore supply is 23 and demand 23. Therefore both are satisfied and we cancel the row as well as column here and proceed diagonally. The diagonal element is, हा एलिमेंट किती होता लक्षात ठेवायचा. किती दिलेले होते आपण इथं 23. डायगोनली प्रोसीड केलं, इथे आलो आपण. किती देऊ शकतो? डिमांड आहे आपला 31चा, पण सप्लाय आहे 44, म्हणजे आपण किती देऊ शकतो? फक्त 31च. 31 दिले. इथं किती राहिले? 4तून 1 गेला 3 आणि 4तून 3 गेले 1, 13 शिल्लक राहिले. काय सॅटिस्फाय झाला तुमचा? पुन्हा कॉलम. म्हणून मी पुन्हा काय कट करेल तर कॉलम. आता पुन्हा नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल कोणता झाला आपला? या ठिकाणी 26चा. 26ला आपण किती देऊ शकतो? डिमांड 16ची आहे पण सप्लाय 13चा आहे, म्हणून इथं किती देणार मी? पुन्हा 13. 13 दिले. इथे किती शिल्लक राहिले आपले? 3. काय सॅटिस्फाय झालं तुमचं? रो. म्हणून काय कट करायचा? रो. रो कट केला. आता या ठिकाणी तुमचं शिल्लक राहिला फक्त नॉर्थ वेस्ट कॉर्नर इथला. आता 3 आणि 33 याच्यामध्ये तुम्ही किती देऊ शकता? तिथं ऑब्विसली फक्त 3, कारण डिमांड 3ची आहे. सप्लाय 33 असला तरी आपण डिमांड 33 मधून 3 वजा केले 30. 30 आणि 30 बरोबर इथे मॅच झाले बघा. आता या ठिकाणी नंबर ऑफ अलोकेशन पुन्हा किती आहे? 1 2 3 4 5 6 आणि 3 आणि 4 7 वजा 1 6, म्हणजे m+n-1 equal to number of allocation. Number of rows is m. Both are equal to same. Therefore solution is basic feasible solution. Now see the ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. कॉस्ट कशी काढतो आपण? अलोकेशन लिहायचे पहिले. x11 काय आहे? 23 आहे. त्यानंतर पुढची क्वांटिटी, हे सगळं लिहत जायचं. आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय फॉर्म्युला आहे आपला? डबल समेशन CIJ XIJ. बघा, अरे नंबर ऑफ अलोकेशन्स कमी आहे. 1 2 हां 3 4 हाही कॅल्क्युलेट केला होता आपण. 1 2 3 4 5 फक्त 5 आहे बघा. म्हणून तुम्ही काय म्हणू शकतात? दिलेलं सोल्युशन हे फक्त फिजिबल सोल्युशन आहे, हे इक्वल नाहीये. m+n-1 इक्वल टू 6 आहे. m+n-1 किती आहे तुमच्याकडं? 6 आहे. इट इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ अलोकेशन्स. अलोकेशन्स इतके ते नाही आहे, म्हणून सोल्युशन हे काय आहे तर फक्त फिजिबल सोल्युशन आहे. नॉट बेसिक फिजिबल सोल्युशन. बघा, only feasible solution. And this is our transportation cost. 15 into 23 plus 42 into 31 plus 26 into 13, 66 into 3 plus 60 into 30
In this way, the total transportation cost is 3983. Thank you. Once again, if you have any query regarding the problem in this video, please ask me in this contact number. Thank you.